हॅलो फ्रेंड्स, मी विवेकानंद यादव. या व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न्स आणि त्यांचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स पाहणार आहोत. सुरुवातीला आपण स्टेटमेंट पॅटर्नची डेफिनेशन पाहूया. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ज इज कॉल्ड ए स्टेटमेंट पॅटर्न. सिंपल स्टेटमेंट डिनोट करण्यासाठी आपण पी, क्यू, आर अशा प्रकारची लेटर्स वापरली. त्या लेटर्सनाच स्टेटमेंट लेटर्स असं म्हटलं जातं. आणि डिंजक्शन, कंजक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन या कनेक्टिव्हचाही आपण अभ्यास केलेला आहे. तर या स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्ज यांचं योग्य कॉम्बिनेशन करून तयार केलेलं एक्सप्रेशन म्हणजेच स्टेटमेंट पॅटर्न होय. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट P implies Q, negation P or Q. Third, P implies in bracket Q or R. Here P, Q and R are their prime components. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न्समधील स्टेटमेंट लेटर्सनाच प्राईम कॉम्पोनंट्स असं सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी पहिल्या दोन स्टेटमेंट पॅटर्न्समध्ये P आणि Q हे दोन प्राईम कॉम्पोनंट्स आहेत, तर तिसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी P, Q आणि R हे त्याचे प्राईम कॉम्पोनंट्स आहेत. आता आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्सची डेफिनेशन पाहूया. टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. म्हणजे दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट पॅटर्न्सचे ट्रूथ टेबल जर आयडेंटिकल असतील तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न्स हे इक्विव्हॅलंट होतात. आता ट्रूथ टेबल्स हे आयडेंटिकल कधी असतात, तर दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट पॅटर्न्समधील सर्व स्टेटमेंट लेटर्स म्हणजेच प्राईम कॉम्पोनंट्सच्या ट्रूथ व्हॅल्यूजच्या सर्व कॉम्बिनेशनसाठी दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न्ससाठी येणाऱ्या ट्रूथ व्हॅल्यूज या सारख्याच असतील तर, म्हणजे त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमधील शेवटच्या कॉलममध्ये येणाऱ्या ट्रूथ व्हॅल्यूज या सारख्याच असतील तर ते दोन ट्रूथ टेबल हे आयडेंटिकल होतात आणि करस्पॉन्डिंग स्टेटमेंट पॅटर्न्स हे इक्विव्हॅलंट होतात. नाउ इफ स्टेटमेंट पॅटर्न्स डिनोटेड बाय A and B are equivalent, then we write it as A equivalent B. आता या स्टेटमेंट पॅटर्नचे तीन टाईपमध्ये क्लासिफिकेशन केले जाते: टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कंटिजन्सी. फर्स्टली टॉटॉलॉजी. ए स्टेटमेंट पॅटर्न whose truth value is true for all possible combinations of truth values of its prime components is called a tautology. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमधील शेवटच्या कॉलममध्ये येणाऱ्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू ह्या ट्रू असतील तर, म्हणजेच टी असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी असं म्हटलं जातं. अँड वी डिनोट टॉटॉलॉजी बाय स्मॉल टी. सेकंड, कॉन्ट्रॅडिक्शन. A statement pattern whose truth value is false for all possible combinations of truth values of its prime components is called a contradiction. म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमधील शेवटच्या कॉलममध्ये येणाऱ्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू या फॉल्स असतील तर, म्हणजेच यप असतील तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्ट्रॅडिक्शन असे म्हटले जाते. And we denote contradiction by C. And last, contingency. A statement pattern which is neither tautology nor contradiction is called contingency. या ठिकाणी ट्रूथ टेबलच्या शेवटच्या कॉलममधील सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू या टी ही नसतात आणि एफ ही नसतात. म्हणजेच काही ट्रूथ व्हॅल्यूज ह्या टी असतात तर काही ट्रूथ व्हॅल्यूज एफ असतात.
अशा स्टेटमेंट पॅटर्नला कंटिजन्सी असं म्हटलं जातं. थँक्यू.